नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण सुप्रिया सुळे यांच्याबद्दल जाणून घेत आहोत. सुप्रिया सुळे कोण आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, पण त्यांचा राजकीय प्रवास कसा आहे चला तर जाणून घेऊया. राष्ट्रवादीचे अध्यक्ष व राज्यातील दिग्गज नेते शरद पवार यांनी पक्षपदाचा राजीनामा देत राजकारणातून निवृत्ती घेतली आणि राज्यात राजकीय भूकंप झाला. त्यांच्यानंतर कोण असा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा सुप्रिया सुळे व अजित पवार यांचं नाव येतं. सुप्रियाताई सुळे एक भारतीय राजकारणी, त्या बारामतीच्या विद्यमान खासदार आहेत. लग्नानंतरचं नाव सुप्रिया सदानंद सुळे. जन्म 30 जून 1969. आईचं नाव प्रतिभा पवार, भाऊ अजित पवार, पतीचं नाव सदानंद भालचंद्र सुळे, मुलीचं नाव रेवती सुळे तर मुलाचं नाव विजय सुळे. सुप्रियाताई यांचं शिक्षण कॅलिफोर्निया विश्वविद्यालय बर्कले जय हिंद कॉलेज येथे झालेलं आहे. कार्यक्षेत्र राजकारणी, राजकीय पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भाषा मराठी, हिंदी, इंग्लिश. सुप्रिया सुळे 2006 मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून आल्या. 2009 मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून सार्वत्रिक निवडणूक लढवली आणि 3.36 लाख मतांनी त्यांनी विजय मिळवला. पुढे त्यांनी 10 जून 2012 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 12व्या स्थापना दिवसानिमित्त तरुण मुलींना राजकारणात येण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी मुंबईमध्ये राष्ट्रवादी युवती काँग्रेसची स्थापना केली. 2014 आणि 2019 मध्ये त्या महाराष्ट्रातील बारामती लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर पुन्हा निवडून आल्या. समाजसेवेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांना ऑल लेडीज लीगने मुंबई वुमन ऑफ द डिकेड अचिव्हर्स अवॉर्ड देऊन गौरवलं आहे. सुप्रियाताईंची राजकीय कारकीर्द पाहता आपल्याला समजतं की सुप्रिया यांनी 2006 मध्ये पहिल्यांदा महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून आल्या आणि त्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघातून त्यांनी विजय मिळवला. 2014 आणि 2019 मध्येही बारामती लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर त्या निवडून आलेल्या आहेत. 16व्या लोकसभेत सुप्रिया सुळे या संसदेत महाराष्ट्राकडून सर्वाधिक प्रश्न उपस्थित करणाऱ्या खासदार ठरल्या होत्या. त्यांनी 5 वर्षात संसदेमध्ये 1176 प्रश्न विचारले होते. 2011 मध्ये त्यांनी स्त्री भ्रूण हत्येविरुद्ध राज्यव्यापी मोहीम राबवली. 10 जून 2012 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसच्या 12व्या वर्धापन दिवसानिमित्त राष्ट्रवादी युवती काँग्रेस नावाचं व्यासपीठ सुरू करून तरुणींना राजकारणात येण्याचं आवाहन केलं. अशा या धाडशी आणि कार्यकुशल सुप्रिया सुळेंनी राष्ट्रवादीच्या माध्यमातून महिलांची बाजू सरकारसमोर मांडण्याचा आणि समाजातील अनेक प्रश्न सोडवण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला आहे. सुप्रियाताईंनी कधीही व्यक्तिगत स्वार्थासाठी राजकारणातील पवार या नावाचा वापर करून उपयोग किंवा गैरफायदा करून घेतला नाही. त्यांनी जी राजकीय आणि सामाजिक प्रतिष्ठा मिळवली ती स्वतःच्या हिमतीवर मिळवली. या संपूर्ण प्रवासात सुप्रिया सुळेंच्या मागे जसे प्रतिभा पवार आणि शरद पवार खंबीरपणे उभे होते, तसे त्यांच्या पाठीमागे अजून एक अदृश्य चेहरा अर्थात त्यांचे पती सदानंद सुळे खंबीरपणे उभे होते. खासदार सुप्रिया सुळे या ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे मुरब्बी राजकारणी शरद पवार यांच्या कन्या. ताईंनी महाराष्ट्रासोबत देशाच्या राजकारणात स्वबळावर आपला ठसा उमटवला. शरद पवार राज्याचे मुख्यमंत्री असतानाही सुप्रियाताई एसटी बसने सुप्रिया यांचं पुण्याच्या सेंट कोलंबस स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण झालं. त्यानंतर त्यांनी मायक्रोबायोलॉजी विषयात मुंबईच्या जय हिंद महाविद्यालयातून BSc पूर्ण केलं. BSc पूर्ण केल्यानंतर त्या पुण्यात आपल्या काकांकडे आल्या आणि त्या एका वृत्तपत्रात काम करू लागल्या. ही नोकरी करत असताना एका जवळच्या फ्रेंडच्या पार्टीमध्ये सुप्रियाला एक व्यक्ती भेटली. त्या व्यक्तीचं नाव होतं सदानंद सुळे. सदानंद सुळे हे महिंद्रा अँड महिंद्राचे माजी संचालक भालचंद्र सुळे आणि शशी भट्ट यांचा मुलगा आहे. शशी भट्ट या एक बॅडमिंटन खेळाडू राहिल्या. त्या भारतीय सिव्हिल सेवा अधिकारी MD भट्ट यांची मुलगी. सदानंद यांना सुप्रिया पहिल्याच नजरेत आवडल्या. त्यांच्यात सुरुवातीला मैत्री झाली आणि नंतर ते एकमेकांच्या प्रेमात पडले. एक वेळ अशी आली की दोघांना वाटलं की लग्न करावं, त्यामुळे दोघांनी आपापल्या घरी सांगितलं आणि लग्न ठरलं. अशा प्रकारे सुप्रिया यांना सदानंद सुळे यांच्या रूपात त्यांचा जीवनसाथी मिळाला. लग्नानंतर सुप्रिया काही वर्षांसाठी अमेरिकेला गेल्या आणि त्यांनी बर्कले युनिव्हर्सिटीमध्ये वॉटर पोल्युशनला घेऊन एक रिसर्च पेपर लिहिला, ज्याची नंतर भारतात खूप चर्चा झाली होती. अमेरिकेनंतर सिंगापूर आणि जॉर्जियामध्ये सदानंद यांनी नोकरी केली, तेव्हा सुप्रिया सुळे त्यांच्यासोबत होत्या. त्यानंतर दोघेही भारतात परतले आणि सुप्रिया राजकारणात सक्रिय झाल्या. सुप्रिया सुळे म्हणतात, माझ्या लग्नाबाबत बाबांचा रोल 0 होता. त्यापेक्षा जास्त बाळासाहेब ठाकरे आणि आईने केलं असं त्या सांगतात. सुप्रियाच्या लग्नाच्या प्रोसेसमध्ये तुम्ही काय भूमिका पार पडली असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला होता. त्यावेळी शरद पवारांनी सुप्रिया सुळेच्या लग्नातील तो किस्सा सांगितला. शरद पवार म्हणाले की प्रॅक्टिकली यात माझा काही रोल नव्हता. आमच्या जवळच्या काही मित्रांनी सजेस्ट केलं, मग त्यात बाळासाहेब ठाकरे असतील किंवा माधव आपटे,
माधव आपटे हे उद्योजक या दोन्ही मित्रांनी सजेस्ट केलं. त्याचं कारण कदाचित माझ्या जावयाचे वडील आणि ते मित्र होते. मित्रांनी सजेशन केलं, त्यानंतर ते दोघे भेटले आणि ठरवलं. साधारणतः जवळचे लोक सुचवतील तो जावई असं मी ठरवलंच होतं. माझी मुलगी कुठून? महाराष्ट्रातील 2 दिग्गज राजकारण्यांचा नातेवाईक असणारा भाग्यवान माणूस म्हणजेच सदानंद भालचंद्र सुळे. भाग्यवान याकरता कारण सदानंद सुळे यांचे मामा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आहेत, तर सासरे शरद पवार आहेत. एवढं मोठं नात्याचं वैभव मिळणारा भाग्यवान नाही तर दुसरं काय असू शकतो, नाही का? सदानंद सुळे सध्या महाराष्ट्रातील मोठे उद्योगपती आहेत, तर खासदार सुप्रिया सुळेंचे पती आहेत. सुळेंचं ठाकरे कुटुंबियांशी नातं. सदानंद हे बाळासाहेब ठाकरे यांच्या सुधा नावाच्या बहिणीचा मुलगा. त्यांचे वडील म्हणजे भालचंद्र सुळे. ते महिंद्रा कंपनीमध्ये मोठ्या पदावर नोकरीला होते, तर सदानंद सुळे हे अमेरिकेमध्ये नोकरी करत होते. सुप्रियाताई आणि सदानंद सुळे यांच्या दोघांचा स्वभाव शांत आणि मनमिळावा असल्यामुळे त्यांच्यात मैत्रीचं रूपांतर झालं. त्यावेळी शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. बाळासाहेब ठाकरे शिवसेना विरोधी बाकावर होते. मात्र असं असलं तरी शरद पवार आणि बाळासाहेबांची मैत्री होती. हीच मैत्री त्यांनी राजकारणापलीकडेही जपली. सुप्रियाताई लहानपणी बाळासाहेबांच्या अंगखांद्यावर खेळल्या. पवारांचं आणि ठाकरे कुटुंबियाचं पूर्वीपासून एकमेकांच्या घरी येणं जाणं असायचं. बाळासाहेबांच्या पत्नी मीनाताई आणि प्रतिभाताई पवार या देखील सख्या मैत्रिणी. म्हणूनच राजकीय वाद कितीतरी असले तरी हे कौटुंबिक नातं टिकून राहिलं होतं. शरद पवारांनी स्वतः अनेक गावात जाऊन सुप्रियाताईंच्या लग्नाच्या पत्रिका वाटल्या होत्या. महाराष्ट्रातल्या अनेक गावात ट्रकांनी पत्रिका आणि लाडू पाठवले. अनेक दिग्गजांना आमंत्रणं पाठवली. बारामती सजवली. देशभरातून येणाऱ्या पाहुण्यांसाठी 7 हेलिपॅड सज्ज ठेवले होते. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी, तत्कालीन पंतप्रधान चंद्रशेखर राव असे अनेक दिग्गज मंडळी आणि महाराष्ट्रभरातून आलेल्या लाखो लोकांच्या उपस्थितीत 4 मार्च 1991 सुप्रियाताईंचा दिमागदार लग्न सोहळा पार पडला होता. कॉलेजमध्ये ये-जा करत असत. पुण्यातून प्रकाशित होणाऱ्या एका अग्रगण्य दैनिकात त्यांनी काही काळ नोकरी केली. दरम्यान त्यांची आणि सदानंद सुळे यांची ओळख झाली. पुढे दोघे लग्नाच्या बेडीत अडकले. शरद पवार यांचं प्रतिभाताईंशी लग्न ठरलं त्यावेळी त्यांनी एकच अट घातली होती, ती म्हणजे आपल्याला एकच मूल हवं, मग तो मुलगा असो की मुलगी. त्या एकुलती एक मुलगी आहेत असा विचारही न करता कुटुंब नियोजन करण्याचा धाडसी निर्णय घेतला. तब्बल 44 वर्षापूर्वी जेव्हा समाज एवढा पुढारलेला नसताना दोघांनी हा निर्णय घेतला होता. त्यातून दोघांच्या आधुनिक विचारसरणीमधील परिपक्वता अधोरेखित होते. अशा उच्च विचारांच्या कुटुंबामध्ये सुप्रियाताईंची जडणघडण झाली. त्यांना स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य होतं. अमुकच शिकलं पाहिजे, तमुकच झालं पाहिजे अशी कसलीही सक्ती कधीच झाली नाही. न शिक्षणाबाबत न लग्नाबाबत. त्यांच्या आयुष्याचे सगळे निर्णय त्यांनी घेतले आणि विशेष म्हणजे त्यांच्या आईबाबा आणि कुटुंबीय पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. महाराष्ट्राचं राजकारण म्हटलं की पवार घराण्याचा उल्लेख हा अनिवार्य ठरतो. महाराष्ट्राच्या राजकारणातील प्यादी आजही लिलया हलवणारा आणि ओल्ड मॅन इन वॉर असे संबोधले जाणाऱ्या शरद पवार यांच्या भोवती प्रचंड वलय आहे. मात्र हे वलय बाजूला सारून अजित पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार हे 3 पुढच्या पिढीतील शिलेदार राजकारणात आपली वेगळी ओळख प्रस्थापित करण्यात यशस्वी ठरले आहेत. यापैकी सुप्रिया सुळे यांचा राजकारणाचा आणि नेतृत्वाचा बाज अजित पवार आणि रोहित पवार यांच्यापेक्षा सर्वार्थाने वेगळा ठरतो. शरद पवार यांच्या तालमीत तयार झालेल्या सुप्रिया सुळे जाणीवपूर्वक किंवा कदाचित आणखी कोणत्या कारणाने महाराष्ट्रातील राजकारणापासून दूर राहिल्या होत्या. त्याऐवजी सुप्रिया सुळे यांनी आपले लक्ष राष्ट्रीय राजकारणावर केंद्रित केल्याचं दिसतं. शरद पवार यांच्याप्रमाणे त्यांना राजकारणाची आणि समाजकारणाची पुरेपूर जाण आहे. या संयमी आणि अभ्यास वृत्तीच्या जोरावर सुप्रिया सुळे संसदेत राष्ट्रवादीचा आवाज बुलंद करताना दिसतात. राष्ट्रीय राजकारणात यशस्वी होण्यासाठी महत्त्वाचा असलेला गुण सुप्रिया यांच्याकडे आहे. त्यांचे हिंदी आणि इंग्रजी भाषेवर उत्तम प्रभुत्व आहे. त्यामुळे संसदेत त्या कोणत्याही मुद्द्यावर सविस्तरपणे बोलू शकतात. या जोडीला त्यांच्याकडे अभ्यासू आणि संयमी वृत्ती आहे. त्यामुळे सुप्रिया सुळे यांनी संसदेत आपले वेगळे स्थान निर्माण केलेलं आहे. अनेकदा राजकारणात शरद पवार यांचा उत्तराधिकारी कोण असा प्रश्न विचारला जातो. मग हा उत्तराधिकारी अजित पवार की सुप्रिया सुळे असा प्रश्न साहजिक उपस्थित होतो. मात्र या चर्चेचं उत्तर अद्यापही मिळालेलं नाही. अजित पवार यांनी महाराष्ट्रात अनेक स्थानं बळकट केली, तर सुप्रिया सुळे यांचं संपूर्ण लक्ष राष्ट्रीय राजकारणाकडे होतं. तरीही अधूनमधून सुप्रिया सुळे या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री होणार अशा चर्चा घडत असतात. मात्र शरद पवार यांनी सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय राजकारणात अधिक रस असल्याचं म्हटलं होतं. प्रत्येकाचा एक इंटरेस्ट असतो. सुप्रिया सुळे यांना राज्याच्या राजकारणात रस नाही. तिचा इंटरेस्ट राष्ट्रीय राजकारणात आहे, संसदेत आहे. उत्तम संसदपटू म्हणून तिला आजवर अनेक पुरस्कार मिळाले आहेत असे शरद पवार यांनी सांगितलं होतं. सुप्रिया सुळे यांच्या राजकीय कारकिर्दीच्या सुरुवातीचा एक किस्सा.
हा अनुभव शरद पवार यांनी आपल्या लोक माझा सांगत या पुस्तकामध्ये सांगितलेला आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी सुप्रिया सुळेंच्या राजकीय एंट्रीला पाठिंबा दर्शवला होता. याबद्दल आपल्या पुस्तकात शरद पवार लिहितात, बाळासाहेबांनी एखाद्याला आपलं मानलं की बाकी सारं त्यांच्यासमोर फिजूल असायचं. माझ्या आणि त्यांचे कौटुंबिक संबंध होतेच, माझ्यावरती तुटून पडायचे. परंतु जेव्हा सुप्रियाला राज्यसभेत पाठवण्याची उमेदवारी देण्याची वेळ आली, तेव्हा बाळासाहेबांमधल्या उत्कट भावनाशील माणसाचं मला दर्शन झालं होतं. झालं असं होतं की महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी एक जागा रिक्त झाली होती. या रिक्त जागेसाठी राष्ट्रवादीला संधी देण्याचा निर्णय आला. माझ्या पक्षातल्या माझ्या सहकाऱ्यांनी सुप्रियाला राज्यसभेत पाठवण्याचा निर्णय घेतला. सुप्रियाच्या विरोधात उमेदवार कोण असणार हे जाणून घेण्यासाठी मी बाळासाहेबांना फोन केला. मी त्यांना सांगितलं, सुप्रिया राज्यसभेसाठी निवडणूक लढवते, युतीतर्फे कोण उमेदवार असेल? बाळासाहेब उत्तरले, शरदबाबू, असं विचारताना तुम्हाला काही वाटत नाही का? सुप्रिया 6 महिन्यांची असल्यापासून माझ्या अंगाखांद्यावर खेळली आहे. आज तिला संधी मिळाल्यावर मी तिच्या विरोधात उमेदवार देईन असं तुम्हाला कसं वाटलं? मी प्रश्न केला. तुमचं ठीक आहे, पण भारतीय जनता पक्षाचं काय? त्यांची काय भूमिका असेल? यावर त्यांचं उत्तर होतं, कमळाबाईला कसं पटवायचं ती माझी जबाबदारी. सुप्रिया सुळे यांना पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा.